मित्रांनो, ट्रिपचे 1000 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहे कूर्ग. एका ट्रकला आग लागली आहे इथे. ओ भाई, खाली गेला. अरे भाई 33 मिनिट दाखवतोय आता. असे रस्ते मिळतात आपल्याला प्रॉपर टोल भरून सुद्धा. ऍक्च्युली सॅल्यूट टू ट्रक आणि बस ड्रायव्हर. काय दुर्दशा केली आहे यार NH48. तर बोला श्री सिद्धारूढ महाराज की जय. फर्स्ट कोल्ड स्टार्ट करूया. हॅलो मित्रांनो, सुप्रभात आणि जय शिवराय. तर आता सकाळचे झाले 5:07 आणि आम्ही एका लॉंग ट्रिपला निघालोय. 1000 किलोमीटर डिस्टन्स आहे, त्या ट्रिपला निघालोय. आजचं जे डेस्टिनेशन आहे ते आज कंप्लीट करून येतं उद्या, पण डेस्टिनेशन जे आमचं आहे ते इम्पॉर्टंट आहे. ते आहे कोडागू आणि त्याला कूर्ग सुद्धा म्हणतात, नाही तर कूर्गला कोडागू सुद्धा म्हणतात. चला चालू करूया आपल्या जर्नीला. हे बघा मित्रांनो, डेस्टिनेशन आहे 1020 किलोमीटर वर आणि ते 1020 किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत 20 तास. ओ भाई, एकदम लॉंग जर्नी. या चॅनलची फर्स्ट लॉंग जर्नी आणि माझी सुद्धा. मी ड्राईव्ह कधी 1000 किलोमीटर केले नाही, पण आज मी करणार आहे 1000 किलोमीटर. काय म्हणाली, एक्साइटेड. सकाळचे वाजलेले आहेत 5:13. जस्ट घरातून निघालो, नवी मुंबईवरून निघतो आहे आणि जाणार आहे कूर्ग मध्ये. तुम्हाला रूट डिटेल्स वगैरे मी सांगेन. तर रूट आपला असा काही असणार आहे या ट्रिपचा. पुणे, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, दावणगरे आणि फायनली माडिकेरी कूर्गमध्ये. टोटल आहे 1030 किलोमीटर. सकाळी आम्ही उठलेलो 3:30 वाजता. निघायचं होतं 4-4:30 वाजता, बट थोडंसं उशीर झाला. ठीक आहे, थोडं इकडे तिकडे चालतं. बट जी एक्साइटमेंट आहे ना, रात्री बिलकुल झोप नाही लागली. 2 ते 3 तास झोप मिळाली. या ट्रिपच्या आधीची रात्र असते ना, ती इतकी एक्साइटमेंटनी भरलेली असते ना. आणि माझी फर्स्ट टाइम एकटा ड्राईव्ह करून, म्हणजे ऑब्व्हियसली ड्रायव्हर एक आहे, माणसं 2 आहेत. घरातून निघायच्या आधी असं वाटत होतं की करूया का, करूया नको का, करूया का, हा की ना. बट यार, एक बार बनता है, एक बार तो बनता ही है. 1020 किलोमीटर, 20 तास. वाव, NH48 ला पकडूनच जायचंय आपल्याला. तर या अमेझिंग जर्नी, 1000 किलोमीटर जर्नी आणि साऊथ जर्नी ला सुरू करूया आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव घेऊन. तर बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. राधे कृष्ण. तर लागलेलो आहे माझ्या फेवरेट, आपला फेवरेट मुंबई पुणे एक्सप्रेसवे, यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे. आता तर सकाळचे 5:30 झालेले आहेत आणि सनराईज थोड्या वेळात येईल. तर सनराईजची वेगळी उत्सुकता, या जर्नीची वेगळी उत्सुकता आहे आणि खूप मजा येते यार, खूपच मजा येते आहे. आकाश एकदम मस्त ऑरेंजिश झालंय आणि आता लवकरच सनराइज होणार आहे. फर्स्ट टोल आपल्या जर्नीचा आलेला आहे. हा आहे खालापूर टोल. मी याला बोलतो सामान्य माणसांना लुटायचा टोल, बिकॉज हे लोक पुढे आता जो घाट येणार ना, तिथे काही सुविधा नाहीये. नुसतं ट्रॅफिक. आता टोलचे पैसे कट होणार आहेत 320 रुपये टोटल एक्सप्रेसवेचे. तर सकाळचे वाजलेले आहेत 5:55, म्हणजे 6 वाजलेले आहेत आणि काय दृश्य दिसतंय यार समोर, काय दिसतंय. हाच तर फायदा आहे अर्ली मॉर्निंग ड्राईव्हचा. इतके सुंदर डोंगर दिसत आहेत ना. आपला लेफ्टला फूड कोर्ट आला बाय द वे, तो मी स्किप केलाय बिकॉज आजची जी जर्नी आहे ना ती खूप मोठी आहे. त्या अननेसेसरी ब्रेक्स अवॉइड करीन. आणि मित्रांनो, ते बघा, ते आहे मिसिंग लिंक प्रोजेक्ट जो अजून चालू आहे.
तर मित्रांनो आता आलेलो आहे खंडाळा आणि जसं लोणावळा खंडाळ्याचा घाट लागला थोडंसं ट्रॅफिक आहे. जर तुम्ही पण अशा घाटवर अटकले असाल ना वर चढताना तर एक लक्षात ठेवा की राईट हँड साईडला चालवा तुम्ही गाडी, बिकॉज लेफ्टला ना सगळे मोठे मोठे गाड्या असतात आणि पिकअपला खूपच टाइम लागतो त्यांना. आता आलेलं आहे आपला लोणावळा एक्झिट. आपले सूर्यदेवतावर आलेले आहेत आणि लेफ्टला बघा यार काय खतरनाक वाला सनराईज आहे. वाव. तर आता घाटाचा रस्ता संपलेला आहे आणि समोर बघू शकतात आपले सूर्यदेवता किती सही दिसत आहेत यार, किती मस्त दिसत आहेत यार. वाव. हेच आहे आपलं रिलॅक्सिंग वीकेंड ड्राईव्ह. खतरनाक, एकदम खतरनाक. आणि बघा ही झोपलेली आता उठली. आपल्या आजच्या जर्नीचा सेकंड टोल, दुसरा टोल आलेला आहे. या जर्नीचे फक्त आता तुम्ही टोल मोजत राहा किती येतात. भरपूर सारे टोल आहेत या रस्त्यावर, या रूटवर, या NH48 रूटवर. खालापूर टोल सोडला आणि त्याच्या पुढे एक पेट्रोल पंप दिसलं. पेट्रोल फुल करतो यार. तसं आहे थोडं पेट्रोल आहे, 20-30% आहे, पण तरी फुल करूया. तर आपल्या या ट्रिपचे पहिले 100 किलोमीटर कव्हर झालेले आहेत. या 1000 किलोमीटर जर्नीचे पहिले 100 किलोमीटर डन. सकाळचे वाजलेले आहेत 7:10. तर भावांनो आणि बहिणींनो, हा जो एक्सप्रेसवे आहे यशवंतराव चव्हाण हायवे तो संपलेला आहे आणि आता परत NH48ला जायचं आहे. हा पण NH48चाच एक पार्ट आहे. तर आता पुण्यामध्ये आम्ही एंट्री मारलेली आहे. तर पुणेकर तुम्ही कॉमेंट्समध्ये हजेरी लावा आणि सांगा मला पुणेमध्ये सर्वात झणझणीत मिसळ कुठे मिळते, सर्वात फेमस आणि सर्वात टेस्टी मिसळ कुठे मिळते. नेक्स्ट टाइम ती पक्का ट्राय करीन मी. #पुणे, #मे आणि #मेची गरमी. तर आता 140 किलोमीटर या जर्नीचे झालेले आहेत आणि तुम्ही एव्हरेज बघा काय मिळतोय. 19.3 किलोमीटर पर लिटरचा एव्हरेज मिळतोय यार, मायलेज मिळतोय. काय बेस्ट आहे. तर आलेलं आहे आता जांभूळवाडी आणि याचं चिन्ह हे आहे की लेफ्टला बघा तो आहे की नाही मस्त व्ह्यू. तर आता समोर जो दिसतोय ना तो आहे कात्रज टनल, न्यू कात्रज टनल, ज्याची लेंथ आहे, लांबी आहे 1 किलोमीटर आणि 400 मीटर. वा. आता थोड्याच पुढे ना खेड शिवपूर टोल येईल, खेड शिवापूर टोल. आणि NH48वर बऱ्याच ठिकाणी हे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, रोड कन्स्ट्रक्शन. तर त्यामुळे मध्ये मध्ये ना असे ट्रॅफिक आहे. ठीक आहे, आरामात जातोय. तर आलेला आहे आपल्या जर्नीचा तिसरा टोल, हा आहे खेड शिवापूर टोल. अरे जाऊ दिला काय डायरेक्ट? काय होतं? कट झाले असणार. चेक करायला लागेल कट झाले की नाही पैसे. थोडी गव्हर्नमेंट आपल्याला बक्षणार आहे. टोल तर भाई त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे वाटतं. सर्व्हिसेस प्रोव्हाइड करा ना करा, टोल तर घेणारच भाई. त्या टोलच्या ट्रॅफिक मधून बाहेर आलो आणि हे बघा आता इथे ट्रॅफिक समोर दिसतंय तुम्हाला, तिकडे तिथपर्यंत ट्रॅफिक आहे आज. तर आज ना स्पीड इम्पॉर्टंट नाही आहे, आज पेशन्स म्हणजे धैर्य आणि एन्ड्युरन्स ची टेस्ट होणार आहे. एकदम 1000 किलोमीटर चालायचं आहे. तर अशी हालत आहे की मी सर्व्हिस रोडवर आलो आहे आणि राईटला ॲक्च्युअली NH48 आहे हायवे. तर मी तुम्हाला अजून एक टिप देतो, जेव्हा पण तुम्ही NH48 या हायवेवर अटकाल ना, नाहीतर ट्रॅफिक मिळेल ना, तर लेफ्टलाच गाडी ठेवा. भरपूर सारे सर्व्हिस रोड्स आहेत, फटाफट निघतात इकडून तुम्ही. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8:40 आणि पोचलेलो आहे आम्ही शिरवळला. आता थोड्याच वेळात आपण खंबाटकी घाटावर चढू. ते जे पर्वत आहे ना त्या पर्वतावर चढायचं आहे, त्या डोंगरावर चढायचं आहे आणि त्यासाठी खंबाटकी घाट आपल्याला मदत करणार. ओ भाई खाली गेला तो बघा मित्रांनो, तो आहे खंबाटकी घाट. तिकडे गाड्या दिसत आहेत तुम्हाला, छोटे 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 नाही ते मोठे गाड्या आहेत, इथून छोटे दिसत आहेत.
अरे यार मजाक मस्ती पाहिजे की नाही रोड ट्रिपवर. आहे की नाही बेस्ट नजारे, आहे की नाही बेस्ट कंपनी, आहे की नाही तुमचा बेस्ट ड्रायव्हर. हा ड्रायव्हर पेक्षा कार एन्थुझियास्ट, ड्रायव्हिंग एन्थुझियास्ट. मध्यावर आलेलो, घाट चढतच होतो आणि ट्रॅफिक लागलं. हे बघा आहे रस्ता असा 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 असा, बट चालतोय असा 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 असा. तर इथे ना मित्रांनो बऱ्याच गाड्या ब्रेकडाऊन झालेल्या आहेत बिकॉज त्यांचं क्लच वाटतं ओव्हरहीट झालंय, नाही तर इंजिन ओव्हरहीट झालंय. तर एक सजेस्ट करतो मी, जर मॅन्युअल गाडी असेल ना तुमच्याकडे, तर तुम्ही जेव्हा स्टेशनरी आहात तेव्हा न्यूट्रलवर टाका गाडी, आणि ऑटोमॅटिक असेल तर ऑब्विसली न्यूट्रलवर टाकाच तुम्ही. जर तुम्ही स्टेशनरी आहात 15 सेकंडच्या वर जर तुम्ही स्टेशनरी आहात तर तुम्ही डायरेक्ट न्यूट्रलवर टाका, नाही तर क्लच प्लेट आहे ना जळून जाते. मग तुम्हाला थांबावं लागेल जोपर्यंत सगळं थंड होत नाही. बघा ही टेम्पो पण इथे उभा आहे. समोर बघा मित्रांनो काय झालंय. ओ भाई हे बघा काय झालंय. एका ट्रकला आग लागली इथे आणि इतकी उष्णता मारते ना, इतकी गरमी मारते इथे. ओ हो हे बघा खतरनाक वाली आग लागली, इथपर्यंत गरमी येते. ओ हो होपफुली कोणाला काही झालं नसेल त्या आगमध्ये, बट खूप भयानक आणि खूप खतरनाक आग होती यार. आणि गाडीमध्ये बसलेलो आम्ही तरी सुद्धा ती उष्णता मारत होती आमच्या इथे. हो होपफुली सगळं काही ठीक असेल तिकडे. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 9:09 आणि आम्ही आता वाई साईडला आलो आहे. तुम्हाला दिसतंय वाईसरूर रोड, हा माझा फेवरेट रस्ता आहे. तुम्हाला माहितीच असेल का, प्रिव्हियस तुम्ही व्हिडिओज बघितले असेल. तर आहे ना वाई साईडला आल्यावर, वाई सातारा साईडला आल्यावर मला ना वाडकर काकांची आठवण येते आणि वाडकर काकूंची आठवण येते. तर तुम्ही व्हिडिओज बघितले नसेल ना तर हा व्हिडिओ नक्की पहा की कसा आम्ही शेतात जाऊन पुलाव जेवण सगळं बनवत होतो आणि जे भाज्या वगैरे तोडत होतो तर ॲक्च्युअल शेतातून तोडत होतो. आणि हा पण व्हिडिओ बघा की काका का बोलले की त्यांनी मुंबई का सोडली, आणि काकांचं जे स्ट्रॉबेरी फार्म आहे त्याचं टूर वगैरे सगळं दिलेलं आहे. तर हे व्हिडिओज नक्की पहा, मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. तर ना आपल्या ट्रिपला आता 200 किलोमीटर झालेले आहेत आणि या 200 किलोमीटर आपण कव्हर केलेले आहेत 3.5 ते 4 तास तर लागलेच कव्हर करायला. नाही 4 तास लागले. आम्ही घरून 5:10 निघालेलो ना, 5 आणि आता 9:12 झालेले आहेत. आणि आतापर्यंत फक्त एक छोटासा ब्रेक घेतलेला, तो फ्युएल भरायला. बट ब्रेकफास्टसाठी ब्रेक अजून घेतलेला नाही आहे. तर हा आहे आपल्या जर्नीचा चौथा टोल. मोजत आहात ना किती टोल येत आहेत या जर्नीमध्ये. हॉटेलमध्ये थांबलेलो, राजेश शहा सातारी कंदी पेढे, डोसा खाल्ला आणि चहा पिला मस्त यार. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि आपली जर्नी कंटिन्यू करूया. तर ना मस्त नाश्ता केला. 4 तास झालेले सतत ड्रायव्हिंग करत होतो. थोडासा ब्रेक घेतला ना, आता डायरेक्ट कुठे म्हणाली ब्रेक, लंच ब्रेक. नुसतं खायला आवडतं जाऊ तिथे खाऊ. आणि आता पोचलोय सातारामध्ये. सातारकर हाजिरी द्या, कॉमेंट मध्ये हाजिरी द्या आणि मला सांगा मिसळ कुठे चांगले मिळते. इंडियन फूड्स बेस्ट, चांगल्या पद्धतीने बनवलेलं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली आईने बनवलेलं आणि हिने बनवलेलं. गंगनम स्टाईल. आता मी ऑलमोस्ट कोल्हापूर पर्यंत आलोय. म्हणजे कोल्हापूर अजूनही 100 किलोमीटर आहे. पण तुम्ही लोक बघू शकता की इथे किती सुंदर फार्मचे लँडस्केप सुरू झाले आहेत आणि पुढे तर अजूनच दिसतील. पण हा रस्ता पण अतिशय सुंदर आहे. इतके डायव्हर्जन्स आहेत ना या NH48ला. कोल्हापूर अजून यायचे आहे, कदाचित 80-90 किलोमीटर असेल अजून कोल्हापूर.
आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 11:20. जर्नीचा 5वा टोल आलेला आहे. या टोलचं नाव आहे तासवडे टोल प्लाझा. त्यांना आता मॅपमध्ये 30 मिनिटांचं ट्रॅफिक दाखवतोय. 30 मिनिटांचं. हे बघा राईटला काय दुर्दशा झाली आहे हायवेची, NH48ची. मला एक सर्व्हिस रोड मिळाला, मी लेफ्टने आलो जरा, पण आता अटकलो ना इथे. काय यार, काय दुर्दशा केली आहे यार NH48. आधी एकदम सुंदर रस्ता होता हा NH48 आणि आता एकदम दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्याची. हे बघा काय चालू आहे, सगळीकडे ट्रॅफिक आणि इतकी गरमी आहे ना. 40 डिग्री सेल्सिअस झालं वेदर. ॲक्च्युली सॅल्यूट टू ट्रक आणि बस ड्रायव्हर. बिना ACचं ते ॲक्च्युली भट्टीमध्ये एकदम तापत आहे. शूटिंग करायची आहे का तुम्हाला? NH48वर या. इकडे एकदम उपड खापड कसा रस्ता आहे काय माहिती. हा बघा, इकडे अशी गाडी पाहिजे तिथं थोडाफार चांगला ग्राउंड क्लिअरन्स असेल, नसेल तर मग तुम्हाला नीट काढावे लागेल. हे बघा खड्डे बघा किती आहेत. काय आहे यार, काय रस्ता बनवलेला आहे. वाह वाह वाह. फुल ऑफ रोडिंग के मजे लिए जा रहे हैं भाई. मस्त पैकी मजा घेतोय ऑफ रोडिंगचा. आहे की नाही जबरदस्त रोड. हे आहेत आपल्या महाराष्ट्राचे रोड. हा आहे आपला आवडता NH48. तर काय बोलणार, कसा रोड बनवलाय बघा. दयनीय अवस्था झालेली असा हा रोड आहे की ना. खतरनाक. हा असे रस्ते मिळतात आपल्याला प्रॉपर टोल भरून सुद्धा. कराडकर्स कॉमेंट करा आणि सांगा की हे कधी बनेल. तुम्हाला त्रास होतोय का? होत असेल तरी कॉमेंटमध्ये सांगा, नाही होत असेल तरी कॉमेंटमध्ये सांगा. अजूनपर्यंत ट्रॅफिक आहे. आता अर्धा तास झालाय. तुम्हाला माती हे बघा, सगळे पूर्ण गाडी आहे ना मातीने भरलेली आहे. ऑफ रोडिंग. कसला नॅशनल हायवे, ऑफ रोडर हायवे पाहिजे यार. अरे भाई 33 मिनिट दाखवतोय आता. कोल्हापूर आहे ना अजून 70 किलोमीटर आहे आणि बँगलोर 780 किलोमीटर. बेळगाव जे आहे 180 किलोमीटर आणि हुबळी 275 किलोमीटर. आणि मी या ट्रॅफिकमध्ये कधी 1 तास झाला आणि दाखवतोय अजून 22 मिनिटं. कराडमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्षपणे स्वागत आहे. कराडने आमचं आज एकदम खतरनाकपणे स्वागत केलंय ट्रॅफिकने. जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, ते कागल सातारा महामार्ग हा रस्ता आहे. तर त्यामुळे ना कराडमध्ये हालत टाईट, हालत खराब. तर मित्रांनो, आता आपले या ट्रिपचे 300 किलोमीटर झालेले आहेत आणि दुपारी टाइम झालेला आहे 1:20. अजून NH48 वर आहे तर अजून कोल्हापूर यायचंय. तर आपल्या या अमेझिंग ट्रिपचा 6वा टोल आलेला आहे. हा आहे किनी टोल. डायव्हर्जन ये NH48 डायव्हर्जन ये. मित्रांनो, आलेलो आहे कोल्हापूर मध्ये. आपलं कोल्हापूर. हॅशटॅग मस्त कोल्हापूर. हॅशटॅग तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरकर. कॉमेंट करा. कोल्हापूर ना एकदम बेस्ट आहे. खूप काही फिरण्यासारखं आहे कोल्हापूरमध्ये. खूप काही एक्सप्लोअर करण्यासारखं आहे कोल्हापूरमध्ये. आणि खूप काही देवस्थान सुद्धा आहेत कोल्हापूरमध्ये. फार मोठे मोठे देवस्थान आहेत. इकडचे माणसं, इकडचं जेवण आणि इकडचे फिरण्याचे ठिकाण जगात भारी आणि लय भारी यार. खतरनाक आहे कोल्हापूर एकदम. माझा एक खास मित्र इथे राहतो, म्हणजे खास मित्राचं एक गाव आहे आणि त्या मित्रामुळे माझे इतके मस्त मित्र बनलेत ना या कोल्हापूरमध्ये.
मस्त मित्र बनलेत, मस्त भाऊ बनलेत, मस्त दादा बनलेत. आणि इकडचं जेवण यार, तोंडाला पाणी येतं यार. चिकन, मटन, तांबडा पांढरा रस्सा. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही शोधतोय आता मस्त चमचमीत तांबडा पांढरा रस्सा खायला एक मस्तपैकी हॉटेल. 1-2 हॉटेल मला त्या मित्राने सांगितलेले. मित्रांनी काय बोलणार यार मॅम, तेजस नाव आहे मित्राचं. तर तेजसने मला सांगितलेले 1-2 हॉटेल, तिकडे जायचं ट्राय करतो ते मिळाले तर. नाहीतर मग इकडे असे भरपूर सारे हॉटेल्स आहेत जिकडे आपण जाऊ शकतो. ही जी बाजूला दिसते ना, ही गोकुळ दूधची फॅक्टरी आहे. तर आता मस्त एकदम चमचमीत आम्ही चिकन थाली खाल्ली या जय हिंद डिलक्स हॉटेलमधून. आणि आम्ही इथे भरपूर वेळा आलो आहे, मित्रांबरोबर आलो आहे. इथे दादा राहतात, त्यांच्याबरोबर आलो आहे. यावेळी भेटू नाही शकलो बिकॉज यावेळी थोडंसं जायचं आहे आपल्याला, 1000 किलोमीटर कव्हर करायचे आहेत. पण मी रिव्ह्यू देणार नाही या डिशचा, रिव्ह्यू देणार फर्स्ट टाइम जिने खाल्लं. तर मनाली, तू सांग कसं वाटलं? एकदम मस्त झकास. म्हणजे फर्स्ट टाइम मला कोल्हापूरची ऑथेंटिक थाळी खायची होती आणि ती मला फर्स्ट टाइम मिळाली इकडे. आणि चिकन अतिशय फ्रेश आणि मस्त होतं. आणि तांबडा आणि पांढरा रस्सा तर एकदमच मस्त. म्हणजे लिटरली त्याला खूप मस्त टेस्ट होती. म्हणजे तुम्ही नक्की आणि ट्राय करा. नेक्स्ट आमचं जे डेस्टिनेशन आहे, म्हणजे जे स्टेज आहे ना, ते आहे हुबळी. आणि ते हुबळी येईल 8 वाजता रात्रीचे. म्हणजे 200 किलोमीटर लांब आहे. अजून ते कव्हर करायला 4 तास लागणार आहेत हुबळी. बेळगाव तर आताच येईल, निपंडी पण आता पुढे आहे. कागलमध्ये प्रवेश केलेला आहे बाय द वे आपण आता. मित्रांनो, आता आपला 6वा टोल आलाय. 6वाच आहे ना? अरे अच्छा, 7वा आहे वाटतं. हा आहे कोगनोली टोल प्लाझा. सकाळचे वाजलेले आहेत 4:20 आणि कर्नाटकामध्ये मी प्रवेश केलेला आहे. कर्नाटकामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. कर्नाटकामध्ये तुम्ही सुद्धा प्रवेश केलेला आहे माझ्याबरोबर. आणि आता मस्तपैकी आपले सूर्यदेवता मावळणार आहेत. 2 तास आहेत सनसेट व्हायला. हा जो टाईम आहे ना, तो बेस्ट असतो एकदम यार ड्रायव्हिंग करायला. म्हणजे पोट भरलेलं आहे, सगळं फ्रेश वगैरे आहोत आणि मजा येते ड्राईव्ह करायला. एकदम एनर्जी जी थोडीशी डाऊन होती ना कराडच्या ट्रॅफिकमध्ये, आता एकदम वर झालेली आहे. आणि समोर रस्ते बघा यार तुम्ही, आहे की नाही? बेस्ट रस्ते, बेस्ट बेस्ट. आता प्रवेश केलेला आहे आम्ही निपणणीमध्ये. आणि आता अरे इथे एक हे झालंय वाटतं, ब्रेकडाऊन झालेला आहे बसचा. काय? अच्छा, बस बंद झाली आहे इथे. हुबळी पोचायला अजून 170 किलोमीटर आहे, जे कव्हर करायला लागणार आहे 3.5 तास. आपल्याला जायचं आहे कोडागू. ते डायरेक्ट डेस्टिनेशन मी टाकते ना, 10 तास, 15 तास, 18 तास, ते बघूनच ना कॉन्फिडन्स डाऊन होतं. तर मी काय केलं की स्टेप बाय स्टेप जाऊ. ब्रेक डाऊन द बिगर प्रॉब्लेम इंटू स्मॉलर सब प्रॉब्लेम्स. बस तेच करतोय भाई. तर मित्रांनो, आपल्या या मोठ्या ट्रिपचे झालेले आहेत 400 किलोमीटर कंप्लीट. आणि आता संध्याकाळचे वाजले आहेत 4:40. अजून पण डायव्हर्जन बरोबर खेळतोय मी. बट आता जे डायव्हर्जन आहेत ते थोडे टॉलरेबल आहेत. म्हणजे असं ट्रॅफिक कुठे अटकलेलं नाही आहे. ॲटलिस्ट 20च्या स्पीडने, 30च्या स्पीडने, 40च्या स्पीडने तरी जातोय. तर मित्रांनो, हा जो रोड आहे ना राईटचा, हा बघा, हा वाला रोड, ही जी सेल्टॉस गाडी जाते तिकडे, तर हा वाला रोड आहे निपणणी गडिंग्लज रोड. तिथून तुम्ही डायरेक्ट अंबोली घाटावरून गोव्याला जाऊ शकता, कोकण साईडला, कोकण मार्ग. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5:03 आणि हे मला रिअलाइज झालं की आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता निघालेलो घरून. आणि आता प्रॉपर 12 तास झाले आहेत आम्ही ट्रॅव्हलिंग करतोय. तर आता हायवेवर परत जॉईन झालो आहे. माहिती नाही पुढचा डायव्हर्जन कधी येईल, बट डायव्हर्जन येण्याआधी मी तुम्हाला हा रोड दाखवतो की कसा आहे की नाही बेस्ट. आणि आजूबाजूला मस्त फार्म्स आहेत, खेती वगैरे आहे. बघा, डायव्हर्जनचं नाव घेतलं आणि डायव्हर्जन हाजीर.
असे डायव्हर्जन्स ना भरपूर आहेत यार. आता मी किती मोजू, भरपूर. म्हणजे रोड कमी आणि डायव्हर्जन जास्त आहेत. मस्ती नाही, खरंच असं आहे. NH48ला गायबच केलंय, फक्त सर्व्हिस रोड ओपन आहेत. एकदम खतरनाक मॉडिफाय केली आहे, बेस्ट मॉडिफाय. त्याचा एक्झॉस्ट नोट पण वेगळा आहे, म्हणजे आवाज जो येतो ना एक्झॉस्ट मधून तो पण वेगळा आहे. टायर्सचे जे रिम्स लावले आहेत ना, कलर वगैरे ते पण खतरनाक आहे. वाव यार वाव. आता आलेलो आहे अजून एका टोलवर. या टोलचं नाव आहे हतरगी टोल प्लाझा. मित्रांनो हा बघा, सुपर सनसेट होतोय यार, खूप मस्त दिसतोय सनसेट. थांबा एक, आता ट्रक आला. हा परत बघा, किती सुंदर दिसतोय यार, किती सुंदर आहे यार, मजा येते. हुबळी अजून आहे 103 किलोमीटर, जे आपल्याला कव्हर करायला लागणार आहे 2 तास. जय हिंद, भारत माता की जय. आता पोचलो आहे बेळगाव सिटीमध्ये, बेळगावी. आणि मजा येते. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6. मस्तपैकी सनसेट होतो यार, काय दिसतोय यार सनसेट. एक वेगळीच ऊर्जा आली आहे यार, एक वेगळीच एनर्जी आली आहे आणि एक वेगळीच तरतरी आली आहे आणि मजा येते यार चालवायला गाडी. घरी आम्ही सकाळी 5 वाजता निघालेलो आणि 475 किलोमीटर आतापर्यंत कव्हर केलेले आहे. 470 किलोमीटर म्हणजे 500 किलोमीटर मोठ्या आता कंप्लीट होतील यार आपल्या ट्रिपचे. खूप मजा येते, खूपच मजा येते. आणि 500 किलोमीटर झाल्यावर अर्धा टप्पा पार होईल या जर्नीचा. अजून 500 किलोमीटर बाकी आहेत. हा. बेळगावचे रस्ते आहेत ना, एकदम जबरदस्त आहेत यार, जबरदस्त. रबरी खबरी रस्ते आहेत एकदम यार बेळगावचे. आपले सूर्यदेवता इतके आज फॉर्म मध्ये आहेत ना. उष्णता आहे ना ती थोडीशी कमी झाली आहे. दुपारी इतकी उष्णता होती ना, इतकं गरम होत होतं ना. पण ठीक आहे, आपण बेळगाव बद्दल बोलूया. बेळगावात जे कोण राहणारे आहेत मला मेसेज करा की बेळगावमध्ये काय काय फिरण्यासारखं आहे. तर एक ट्रिप मी बेळगावमध्ये हे करेन, लाईक डेडिकेट करेन बेळगावसाठी. हा बेळगाव सही वाटलं यार. जसं बेळगाव सिटीमध्ये म्हणजे बेळगावच्या आसपास एंटर केलं ना, बायपास हा जो रोड आहे हायवे, तेव्हापासून एकही डायव्हर्जन नाही आहे. वाव यार वाव, मजा येते यार, मज्जा येते आहे. 1000 किलोमीटर खूप लांब आहे. अजून 500 किलोमीटर सुद्धा कंप्लीट झाले नाहीत. तर या टोलचं नाव आहे अशोका बेळगाव धारवड टोलवे. ठीक आहे, खूप मोठं नाव दिलंय. मित्रांनो आपले या ट्रिपचे 500 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत यार. 500 किलोमीटर, वाव, एका दिवसात. आणि अजून आपल्याला बरंच चालायचं आहे, बरंच चालवायची आहे गाडी आणि खूप मजा येते. बरेच रस्ता कव्हर करायचा आहे यार. तेव्हापासून आम्ही बेळगाव क्रॉस केलं आहे ना, तेव्हापासून आम्ही विचार करतोय की चहा एक मिळेल का. बट अजूनपर्यंत ना एकही चहाचा असं टपरी नाही आहे, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये असं ना टपरी. तर हुबळी यायला 1 तास बाकी आहे आणि इकडे आम्ही थांबवली. मागे सनसेट होतोय. थोडंसं पाणी प्यायला, चायचं टपरी भेटत नाही कुठे, तर पाणी पिऊया थोडं आणि नंतर जर्नी कंटिन्यू करूया. मजा येते यार, काय हवा सुटली आहे. मुंबईमध्ये 40 डिग्री, इथे 28-27 डिग्री थंड हवा सुटली, एकदम मजा येते. चला आता मस्त 5 ते 10 मिनटं इकडे थांबलो. बघा ना काय रस्ता आहे यार, आहे की नाही, बेस्ट रस्ता. आणि हे बघा, हे जे टायर आहे ना, हे कराडला ऑफ रोडिंग करताना इश्यू झालेला. हे इश्यू म्हणजे ते दलदल वगैरे होता, किचड वगैरे होता, हे असं काही खराब झालेली. बट ठीक आहे, गाडी एकदम खतरनाक दिसते. मी तुम्हाला गाडी दाखवतो यार, काय दिसते आपली. हे बघा, आहे की नाही, बेस्ट आहे म्हणाली. आणि आपले सूर्यदेवता मावळलेले आहेत, सनसेट झालेला आहे, मस्त थंड हवा सुटली आहे. जेवढे पण महाराष्ट्रात लोक राहतात ना, मी त्यांना सांगतो की तुम्ही
बेळगाव साईडला या आणि मस्त या थंड हवाचा आनंद घ्या यार. 30 डिग्रीच्या खाली टेम्परेचर आहे इथे. 25 पण जाईल रात्री. बट हे बघा, वाव यार वाव. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:20 आणि हा अजून एक टोल आलेला आहे आपल्या जर्नीचा. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:45 आणि पोचलो आहे धारवडमध्ये. आता हुबळी थोडं लांबच आहे, 17-18 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे. आणि जेव्हापासून धारवड लागलाय ना तेव्हापासून हा 2 लेन हायवे आहे. 1 लेन जायचं, 1 लेन यायचं. आणि येणारे जे लोक आहेत ना त्यांनी अप्पर मारून ना काय बोलणार यार, अप्पर लावूनच चालतंय. अरे वा, डॉग आहे याच्या आतमध्ये. मित्रांनो, आता हुबळीमध्ये आलो आहे, हुबळी सिटीमध्ये. असं काय आहे हुबळी सिटी, मस्त आहे एकदम. ट्रॅफिक कमी आहे आणि झगमगाट जास्त आहे, तर ठीक आहे, मस्त आहे, मस्त वाटतंय. आणि संध्याकाळची वाजले आहेत 8:05 आणि तुम्ही बघितलं असाल की आम्ही हुबळीमध्ये थांबलो. अर्धा तास 1 तास थांबलो असेल. इथे श्री सिद्धारूढ महाराजांचं जिथे समाधी घेतलं त्याचं मंदिर आहे, तर तिकडे पाया पडलो. आईची इच्छा होती की तिला व्हिडिओ कॉल करावा आणि तिची इच्छा होती की इकडे यावं, बट ती येऊ नाही शकली. आमच्या थ्रू तिला दर्शन भेटलं आणि आता इथून निघतोय. इथून आमचं हॉटेल आहे, म्हणजे हॉटेल तर अजून बुक नाही केलं आहे, बट आमचं डेस्टिनेशन आजच्यासाठी आहे दावणगरे. आणि आता 9 वाजलेले आहेत. दावणगरे पोचायला अजून गुगल मॅप सांगतोय 2 तास आणि 25 मिनटं, म्हणजे 2.5 तास तर लागेलच दावणगरेमध्ये पोचायला. रात्री 11:30 आपण पोचू दावणगरे आणि मग तिथून बघूया की काय करायचं आहे, की हॉटेलमध्ये राहायचं आहे, कारमध्ये झोपायचं आहे, आय डोंट नो काय करायचं आहे. कंपनी खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करतात. आणि माझ्याबरोबर जी कंपनी आहे ना ती एकदमच बेस्ट आहे. तर तुम्ही मागे बघू शकता, हेच आहे मंदिर. तर बोला श्री सिद्धारूढ महाराज की जय. आणि आम्ही या बेस्ट मंदिरला, या ऑसम मंदिरला बाय बाय बोलून आमचा जर्नी, म्हणजे आपला जो जर्नी आहे ना तो कंटिन्यू करूया टू दावणगरे. दावणगरे नंतर काय होईल, चालवायची गाडी नाही चालवायची, कुठे थांबायचं काय थांबायचं माहिती नाही अजून, पण बघूया जे काय होईल ते चांगलंच होईल. तर हे आहे प्रवेशद्वार, श्री सिद्धारूढ महाराज मंदिर कडे जायचं आणि बाहेर पण जायचं. ते एकच प्रवेशद्वार आहे. किती मोठं बनवलं आहे यार, वाव वाव, खरंच वाव. जर्नीचा अजून एक टोल आलेला आहे. या टोलवर पण काय नाव लिहिलं नाही आहे. तर मित्रांनो, आपल्या ट्रिपचे 600 किलोमीटर एका दिवसात कंप्लीट झालेले आहेत. रात्रीचे वाजलेले आहेत 9:30 म्हणजे 9:38. हे जे रोड्स आहेत ना रात्रीचे, फक्त इथे ट्रक्स आहेत आणि जे आपले लाईट व्हेकल्स आहेत, कार्स वगैरे, ते इतके नाही आहेत. मला हार्डली 15 मिनिटात एक कार दिसते आणि थोडे बाईकवाले आहेत, पण मॅक्सिमम तर ट्रक्स आहेत. बट मजा येते हायवेवर चालवायला. आतापर्यंत तर खूप मजा येते. आपल्या जर्नीचा अजून एक टोल आलेला आहे आणि आता जे दावणगरे आहे ते 90 किलोमीटर आहे, जे आपल्याला कव्हर करायला लागणार आहे 1 तास आणि 20 मिनिटं. मित्रांनो, आता रात्रीचे वाजलेले आहेत 11:23. आपण आहोत कर्नाटकामध्ये आणि 700 किलोमीटर झालेले आहेत यार. 700 किलोमीटर, वाव. 700 किलोमीटर झालेले आहेत. रात्रीचे वाजले आहेत 11:30 आणि तुम्ही माझं तोंड बघू शकता. थोडंसं थकलो आहे, थोडंसं, जास्त नाही. अजून चालवू शकतो, बट माझ्यासाठी ही एक अचिव्हमेंट टाईप आहे आमच्या दोघांसाठी. तर हा जो 700 किलोमीटरचा एक्सपिरियन्स होता ना तो बेस्ट होता एकदम. तुम्हाला माहिती पडतं की तुमची क्षमता किती आहे, तुमच्यामध्ये धैर्य किती आहे, तुमच्यामध्ये एन्ड्युरन्स किती आहे, स्टॅमिना किती आहे. मजा आली यार. 700 किलोमीटर म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे एका दिवशी कव्हर करणं. सकाळी 5 वाजता चालू केलेला
प्रवास आणि रात्रीचे आता 11:30 वाजले तरी प्रवास चालूच आहे. आणि आता डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन थोडे 4 ते 5 तास झोपणार आणि उद्या उरलेले 300 किलोमीटर कव्हर करणार हा प्लॅन आहे. आता हॉटेल मिळतं नाही मिळतं त्याच्यावर आहे. नाही मिळालं हॉटेल तर 4 ते 5 तास कुठेतरी चांगल्या ठिकाणी गाडी उभी करून गाडीचं झोप उभी करून मी रात्री कव्हर करू शकतो. हे जे उरलेले 300 किलोमीटर आहेत जे घाट लागणार आहे आपल्याला कूर्गला जायला. बट मला ते सकाळी बघायचं आहे यार आणि ते तुमच्यासाठी कव्हर करायचं आहे, ते व्हिडिओ बनवायचं आहे. कारण का दावणगेरेपर्यंत मी आलो आहे आधी मित्रांबरोबर आलो आहे, त्याच्या पुढे मी कधी गेलो नाही. मित्रांनो फायनली आलेलो आहे या हॉटेलमध्ये. हॉटेल मिळालं. रात्रीचे आता वाजले आहेत 12:30 आणि मजा आली आज. डे एंड झाला. 720 किलोमीटर कव्हर केलेत. 720 किलोमीटर आणि मजा आली आज. हॉटेल बघू शकता तुम्ही, एकदम सिम्पल आहे, काय फॅन्सी नाही आहे बट स्पेशियस आहे एकदम. आणि 1000 रुपयाला मिळालं आणि उद्या लवकर चेकआउट करायचं आणि कूर्गकडे रवाना व्हायचं. 300 किलोमीटर बाकी राहतात.